तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे प्रत्येकच 2,50,00,000 बहिणींना बंधनकारक आहे, ज्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहे। ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे मिळाले असेल किंवा ज्या बहिणींची चौकशी सुरू आहे त्या बहिणींना सुद्धा ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे त्यांना आलेले आहे। सर्वच बहिणींना सर्वच बहिणींना ई-केवायसी करायची आहे। एकही बहिणी या ई-केवायसी करण्यापासून सुटायला नको। त्याचबरोबर ई-केवायसीची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे। तुमचे जे काही कमेंटमध्ये प्रश्न येत आहेत, जुन्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला असेल, त्या व्हिडिओमध्ये मी ई-केवायसीची पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे। जे काही त्यामध्ये अडचणी येतात, प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलं। पण त्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर असे काही प्रश्न आहे जे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले नाही, पण या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर करणार आहे। त्याचबरोबर वेबसाईट का ओपन होत नाही, वेबसाईट कधी सुरू असते, आधार क्रमांकाचा जो काही विषय आहे, काही काही बहिणींना हा ई-केवायसीची प्रॉब्लेम झालेली आहे। पहिला ओटीपी टाकला, दुसरा ओटीपी सबमिट होत नाही, त्यानंतर काही ऑप्शन निवडण्यामध्ये चुकी झालेली आहे, होयच्या ठिकाणी नाही, नाहीच्या ठिकाणी होय। तर या सर्व अडचणीमधून पुढे जाऊन ई-केवायसीची प्रोसेस कशी पूर्ण करायची, त्याचबरोबर तुम्ही ई-केवायसीची प्रोसेस जर पूर्ण केली असेल, तुमची त्यामध्ये काही चुकी झाली असेल तर तुमचा अर्ज रद्द होईल का किंवा अपात्र होईल का, याबद्दल सुद्धा मी तुम्हाला क्लिअर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। जसे जसे आपली ई-केवायसीची प्रोसेस पुढे जाईल तसे तसे तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळत जाईल। तुम्हाला काय अडचणी येतात, ओटीपी, वेबसाईट ओपन होत नाही, सर्व टोटल प्रश्न तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळणार आहे। तर बघा, वेळ न घालवता ई-केवायसीची प्रोसेस आपण या ठिकाणी सुरू करूया। तर बघा, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गुगलमध्ये सर्च करायचं आहे। गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं, गुगल क्रोम ओपन करायचं, गुगलमध्ये सर्च करायचं लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना। आता बघा, मोबाईलमध्ये जर तुम्ही ई-केवायसी करत असाल तर दोन प्रकारे तुम्ही करू शकता। पहिलं म्हणजे काय, तर अशा प्रकारचं हॉरिझॉन्टल पेज तुम्हाला या ठिकाणी दिसून येते। दुसरं म्हणजे काय, तर व्हर्टिकल पेज। व्हर्टिकल पेज मध्ये बघा, तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होते, हॉरिझॉन्टल पेज मध्ये अशा प्रकारे पेज ओपन होते। पण तुम्हाला मोबाईलमध्ये ही सेटिंग करायची असेल तर काय करायचं, कॉर्नर मध्ये बघा या ठिकाणी 3 डॉट दिलेले आहेत, त्या 3 डॉट वर क्लिक करायचं आणि या ठिकाणी डेस्कटॉप मोड ऑन करून घ्यायचा। मोबाईलचा डेस्कटॉप मोड ऑन केल्यावर काय होईल, तुमचं जे काही पेज आहे ते अशा प्रकारे मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसून येईल, म्हणजे ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल। ठीक आहे, पहिला प्रश्न सुटला। तर बघा, लाडकी बहीण योजना गुगलमध्ये सर्च केल्यानंतर अशा प्रकारे बघा तुमच्यासमोर जे काही वेबसाईटची लिस्ट ओपन होईल। या ठिकाणी एवढं डिटेलमध्ये मी तुम्हाला यासाठी सांगत आहे कारण भरपूर बहिणींनी फ्रॉड वेबसाईटवर सुद्धा ई-केवायसी केलेली आहे, त्यामुळे तुमच्याकडून ही चुकी व्हायला नको। तर बघा, या ठिकाणी बघा, ओरिजिनल वेबसाईटची लिंक आली पाहिजे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना government.gov.in। ही जर लिंक तुमच्या समोर येत असेल तरच क्लिक करायचं, दुसरी कोणती लिंक येत असेल तर क्लिक करायचं नाही। याच लिंकची ओरिजिनल लिंक जी आहे, ज्या वेबसाईटची ओरिजिनल लिंक आहे, आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता। तर या ठिकाणी क्लिक करायचं, लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। वेबसाईट तुमच्यासमोर जी आहे ती अशा प्रकारे ओपन होईल। आता या ठिकाणी बघा, 2 ते 3 दिवसापासून वेबसाईटचे जे आहे ते प्रॉब्लेम सुरू आहे। दिवसा तर बिलकुल पेज ओपन होत नाही, जेव्हा आपण लिंकवर क्लिक करतो फक्त असं ब्लँक पेज किंवा 505 बॅड एरर असं तुम्हाला या ठिकाणी दिसून येते। हा प्रॉब्लेम कशामुळे होत आहे, कारण दिवसा वेबसाईट चालत नाही, खूप जास्त लोड आहे, खूप जास्त लाडक्या बहिणी ई-केवायसी करण्यासाठी प्रयत्न करत आहे, ट्रॅफिक खूप जास्त आहे, त्यामुळे दिवसा तर ई-केवायसी करण्यासाठी प्रयत्न करू नका, तुमचा टाइम वेस्ट करू नका। रात्री 12 ते 3 किंवा 3 ते 4, रात्री 12 ते 3 किंवा 3 ते 6 या टायमाला ई-केवायसी करा। भरपूर बहिणींची ई-केवायसी याच वेळेला पूर्ण होत आहे, त्यामुळे दिवसा टाइम वेस्ट करू नका। तर बघा, या लिंकवर क्लिक केल्यानंतर रात्रीच्या वेळेस तुमची लिंक जी आहे ते ओपन होऊन जाईल, दिवसा लिंक ओपन करू नका, ओपन होणार नाही। तर बघा, आता सर्वात पहिला या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे लाभार्थी आधार क्रमांक। लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे अर्जदार बहिणीचा आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकून बघा, या ठिकाणी कॅप्चा कोड तुम्हाला सबमिट करायचा, जे काही नंबर दिलेला आहे ते या ठिकाणी सबमिट करायचे। त्यानंतर या ठिकाणी बघा, सहमती द्यायची आहे आणि ओटीपी पाठवा। तर बघा, आता भरपूर बहिणींचे या ठिकाणी कन्फ्युजन काय झालेलं आहे, कारण भरपूर ग्रामीण भागातील सुद्धा बहिणींना माहित नाही की ई-केवायसी कुठे करायची आहे, ई-केवायसी कशी करायची आहे, त्यामुळे त्या सुद्धा प्रश्न विचारत आहे की आम्हाला बँकेत जावं लागेल का, बँकेत ई-केवायसी करावी लागेल का। तर बँकेचा आणि या ई-केवायसीचा काही संबंध नाही। बँकेची केवायसी तुमचे व्यवहार सुरू असण्यासाठी असते, तुमचे पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी। बँकेमध्ये तुम्हाला केवायसी करण्याची गरज नाही। ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आहे आणि लाडकी बहीण योजनेची वेबसाईट त्यासाठी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट त्यासाठी दिलेली आहे, बँकेमध्ये ही ई-केवायसी होत
नाही. तर बघा, आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला, सहमती दिली, ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर बघा, झालं तर तुमचं पहिल्याच प्रयत्नामध्ये पेज म्हणजे ओटीपी टाकण्याचं पेज ओपन होऊन जाईल. तेव्हा मग तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. एकतर तुमचा ओटीपीचा प्रॉब्लेम, दुसरा तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही, असं भरपूर बहिणींना प्रॉब्लेम येत आहे, आणि हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येत आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येऊ शकतात. जरा पात्र यादीमध्ये नाही याचा अर्थ काय, तर हा फक्त टेक्निकल प्रॉब्लेम आहे. पात्र यादीमध्ये तुमचा आधार क्रमांक नाही सांगितलं जात आहे, पण तुमचा अर्ज पात्रच आहे, तुमचा अर्ज अपात्र झालेला नाही. तुम्हाला पैसे सुद्धा सप्टेंबर महिन्याचे आले असेल, त्यामुळे काळजी करू नका. हा वेबसाईटचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. त्याचप्रमाणे हाय ट्रॅफिक सुद्धा टेक्निकल प्रॉब्लेमच आहे. जो काही तुम्हाला प्रॉब्लेम येतो तो टेक्निकलच प्रॉब्लेम आहे. तुमचा अर्ज पात्रच आहे, याबद्दल तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बघा, हे प्रॉब्लेम तुम्हाला येतात, त्यासाठी तुम्हाला पुन्हा 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 प्रयत्न करायचा आहे. मग तुमचं जे काही ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तुमच्यासमोर बघा ओटीपी टाकण्याचं पेज फायनली ओपन होईल. ओटीपी टाकण्याचं पेज ओपन होईल. त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 डिजिटचा ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून द्यायचा आहे आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं. तर तुमची केवायसी, हाफ केवायसी या ठिकाणी पूर्ण झाली. बघा, हाफ केवायसी या ठिकाणी पूर्ण झाली. मग त्यानंतर बघा, सेकंड पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी सेम टू सेम तसंच तुमचा पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाका. या ठिकाणी कॅप्चा कोड टाका, कॅप्चा कोड सबमिट करा, सहमती द्या आणि ओटीपी पाठवा. सेम टू सेम पेज मध्ये भरपूर बहिणींचा प्रश्न येत होता की आमचं आता लग्न झालेलं आहे, मी आमचं आधार कार्ड अपडेट केलेलं आहे, पण आम्ही अर्ज भरताना वडिलांच्याच राशन कार्डवरून अर्ज भरला होता, तर आम्ही आधार नंबर कोणाचा टाकायचा. बिलकुल सोपं उत्तर आहे. तुम्ही याआधी लग्नाआधी कुठेही अर्ज भरला असेल, कसाही अर्ज भरला असेल, फक्त तुम्हाला आता तुमच्या आधार कार्डवर नाव कोणाचं आहे. तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं असेल तर आधा तुमच्या आधार कार्डवर नाव कोणाचं आहे. पतीचं असेल तर पतीचा आधार क्रमांक आणि ओटीपी टाका, वडिलांचं असेल तर वडिलांचा आधार क्रमांक आणि ओटीपी टाका. कारण ई-केवायसी करणे म्हणजे काय, तर तुमचे अर्ज अपडेट करणे. तुमचे अर्ज अपडेट करणे. लग्न झालं तुमचं, तुमच्या आधार कार्डवर पतीचं नाव आलं आणि तुम्ही विचार करत असाल की तरी पण आपण वडिलाचाच आधार क्रमांक देतो, तर तसं करू नका, कारण तुमचा अर्ज अपडेट होणार नाही, केवायसी पूर्ण होणार नाही. सोपं उत्तर आहे. बघा, आधार कार्ड आणि ओटीपी, आधार कार्ड नंबर टाकायचा, या ठिकाणी वडिलांचा पतीचा कॅप्चा कोड टाकायचा, सहमती द्या, ओटीपी पाठवा. या ठिकाणी बघा, आता ज्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही त्यांना सेकंड ओटीपीचा ऑप्शन नाही, तर शासनाकडून अशा प्रकारची अपडेट येणार आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या बहिणींनी ई-केवायसी करण्याची काळजी करू नका. ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक केलं तर यामध्ये सुद्धा पहिल्यासारखेच तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येतात. या ठिकाणी सुद्धा ओटीपीचा प्रॉब्लेम, पात्र यादीमध्ये नाही असा प्रॉब्लेम, त्याचप्रमाणे हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. हे सुद्धा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, हे तुम्हाला मी याआधी सुद्धा सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर ओटीपी पाठवावर आपण या ठिकाणी क्लिक करायचं. आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला, ओटीपी पाठवा. आता या ठिकाणी बघा, काही काही बहिणींसोबत प्रॉब्लेम झालेली आहे की त्यांनी 1-2 तासाआधी त्यांचा स्वतःचा ओटीपी टाकला, सबमिट केला, त्यानंतर मग त्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम आले. मग त्यांनी पुन्हा वेबसाईट ओपन केली, पुन्हा प्रयत्न केला, मग त्यांना स्वतःचा आधार क्रमांक ओटीपी आला नाही. मग त्यांना स्वतःच्या आधार क्रमांकावर ओटीपी आला नाही, तर त्यांना डायरेक्ट ऑप्शन आलं की पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाका. यामध्ये भरपूर बहिणी कन्फ्युज झाल्या. त्यांना वाटलं की आमचा ओटीपी आता मागत नाही, डायरेक्ट वडिलांचा ओटीपी मागत आहे. तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा ओटीपी सक्सेस झालेला होता. तुम्ही 2 दिवसाआधी ओटीपी टाकला असेल, तुमचा ओटीपी सक्सेस झालेला आहे. तुम्ही 1-2 तासाआधी ओटीपी टाकला असेल, तुमचा ओटीपी सक्सेस झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट पती किंवा वडिलांचा ऑप्शन येणार. कारण या केवायसी मध्ये चांगला पॉईंट आहे की तुम्हाला स्टार्टिंग पासून ओटीपी टाकण्याची गरज पडत नाही. पहिला ओटीपी सक्सेस झाला तर डायरेक्ट दुसऱ्या ओटीपी साठी तुम्हाला ऑप्शन येते. तर या ठिकाणी पती वडिलांचा आधार क्रमांक टाकला, ओटीपी पाठवा. काही वेळानंतर तुमच्यासमोर जे प्रॉब्लेम आहे ते सेम येणार, पण पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तुमच्यासमोर आधार ओटीपी टाकण्याचं पेज ओपन होईल. तुमचे पती किंवा वडिलांच्या आधार नंबरवर जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओटीपी येईल. तो ओटीपी या ठिकाणी सबमिट करायचा आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं. आणि बघा, भरपूर बहिणींच्या कमेंट येत होत्या की आम्ही एका मोबाईलवर किती केवायसी करू शकतो. तर तुम्ही कितीही केवायसी एका मोबाईलवर करू शकता, कारण त्यासाठी काहीच बंधन नाही. तुम्ही 10 केवायसी, 20 केवायसी, 30 केवायसी, 40, 50 कितीही केवायसी तुम्ही फक्त एका मोबाईलवर करून देऊ शकता. काही लाडक्या बहिणींना अडचणीत असेल तर तुमच्या ग्रामीण भागामध्ये, काही शहर भागामध्ये अशा लाडक्या बहिणी असेल की त्यांना ई-केवायसी करता येत नाही, तर त्यांच्यापासून तुम्ही 50-100 रुपये चार्ज करून त्यांची सुद्धा ई-केवायसी करून देऊ शकता. तर बघा, ओटीपी पाठवावर आपण क्लिक केलं तर तुमचा ओटीपी सबमिट झाला. म्हणजे दोन्ही ओटीपीचे ई-केवायसी जे आहे ते सबमिट झालेल्या आहे.
आता बघा फायनल तिसऱ्या नंबरचं पेज तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होईल. तुम्ही दोन्ही ओटीपी टाकले, तुमचा ओटीपी टाकला, तुमच्या पतीवडिलांचा ओटीपी टाकला. मग कधी कधी हे पेज जर ओपन झालंच नाही, मग कधी कधी हे जर पेज ओपन झालं नाही तर काळजी करायची नाही. पुन्हा पासून सुरुवात करायची. तुमचा आधार क्रमांक टाकायचा, पण त्या ठिकाणी ओटीपी मागणार नाही. पतीवडिलांचा आधार क्रमांक टाकायचा, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ओटीपी मागणार नाही, कारण तुम्ही दोन्ही ओटीपी आधीच सबमिट केलेले आहे. त्यानंतर मग तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी बघा पहिल्या नंबरचं ऑप्शन तुम्हाला दिसून येत आहे. तुमच्या पतीवडिलांचं नाव जे आहे ते ऑटोमॅटिकच या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. मोबाईलमध्ये छोट्या स्क्रीनवर जर तुम्ही करत असेल तर कॉर्नरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी छोट्या बॉक्समध्ये दिसून येते, पण मोठ्या स्क्रीनवर केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी नाव दिसून येते. ऑटोमॅटिकच सबमिट झालेलं असते. त्यानंतर बघा दुसऱ्या नंबरचा ऑप्शन या ठिकाणी जाती प्रवर्ग. जाती प्रवर्ग सुद्धा चुकीचा तुम्हाला निवडायचा नाही. जाती प्रवर्ग तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा. या ठिकाणी तुमची कोणती जात आहे, एससी एसटी ओबीसी. बघा या ठिकाणी मराठीमध्ये ऑप्शन दिलेला आहे इतर मागासवर्ग, सर्वसामान्य, भटक्या जमाती, जे काही तुमची जात कास्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. बघा कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घेतली. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा या ठिकाणी आता ऑप्शन आहे सर्वात महत्वाचे प्रश्न, ज्या प्रश्नामुळे भरपूर बहिणी कन्फ्यूज झालेल्या आहे, ज्या बहिणींनी त्या प्रश्नामध्ये भरपूर बहिणींनी सिलेक्ट करताना चुका केलेल्या आहे. तर तुमची अर्ज रद्द होईल का किंवा पात्र अपात्र होईल का, तर ते सुद्धा 2 मिनिटात सांगतो. सर्वात आधी समजून घ्या. पहिल्या नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत. पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही हा कन्फ्यूज करणारा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. पण या ठिकाणी भरपूर बहिणी कन्फ्यूज झाल्या, त्यांना समजलं नाही की या ठिकाणी नेमकं सिलेक्ट काय करायचं आहे. त्यामुळे काही बहिणींनी या ठिकाणी होय सिलेक्ट केलं, काही बहिणींनी होय सिलेक्ट केलं तर काही बहिणींनी नाही सिलेक्ट केलं. तर बघा तुम्हाला सिलेक्ट काय करायचं आहे, पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शन किंवा पेमेंट घेत नसेल तर या ठिकाणी होय असं ऑप्शन सिलेक्ट करायचं. पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही यांच्या वाक्याला या ठिकाणी समर्थन देणे. यांच्या वाक्याला समर्थन देणे, होय आमच्या कुटुंबात कोणीच पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत. भरपूर बहिणींनी चुका केल्या असेल तर समोर सांगतो. मग आता तुमच्या कुटुंबात जर पेन्शन किंवा पेमेंट घेत असेल, पेमेंट येत असेल, तुमच्या वडिलांना, तुमच्या भाऊ, तुमच्या पतीला पेन्शन किंवा पेमेंट येत असेल तर या ठिकाणी नाही बोलायचं. म्हणजे या वाक्याला तुमचं समर्थन नाही, कारण तुमच्या कुटुंबामध्ये पेन्शन पेमेंट येतात, त्यामुळे तुमचं या वाक्याला समर्थन नाही तर नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं. क्लिअर झालं असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी, एकच विवाहित आणि एकच अविवाहित असेल तर होय का आहे का. एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत आहे का. तुमच्याकडे एकच विवाहित असेल, एकच अविवाहित बहीण लाभ घेत असेल एका राशन कार्डवर तर होय करायचं. या व्यतिरिक्त जर 2 विवाहित असेल तरी पण नाही करायचं. 2 विवाहित किंवा 1 अविवाहित असेल तरी पण नाही करायचं. 1 विवाहित किंवा 2 अविवाहित असेल तरी पण नाही करायचं. तुम्हाला हा प्रश्न क्लिअर झाला असेल. तर बघा भरपूर बहिणींनी या ठिकाणी चुकी केलेली होती. त्यामध्ये त्यांचा प्रश्न होता की आमचे अर्ज पात्र होईल का, आता काय होणार, एडिटचं ऑप्शन आहे का. तर बघा या ठिकाणी एडिटचं वगैरे काहीच ऑप्शन दिलेलं नाही. चुकी झाली असेल तर एडिटचं ऑप्शन या ठिकाणी नाही किंवा शासनाकडून देण्यात आलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला काळजी सुद्धा करायची नाही. जे काही तुम्ही तुमचे पतीवडिलांचा आधार क्रमांक दिलेला आहे, हे जे काही 2.50 लाख बहिणींची चौकशी EKYC पूर्ण होईल त्यानंतर 2-3 महिन्यानंतर या सर्व अर्जांवर पुन्हा इन्क्वायरी होणार आहे. त्यामुळे हे जे काही तुमचं या ठिकाणी चुकी झाली असेल या ठिकाणी किंवा या ठिकाणी जाती प्रवर्ग निवडण्यामध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही जर चुकी केली तर मग चुकी म्हणजे तुमची फायनल झाली का, नाही. तुमच्या पतीवडिलांचा आधार क्रमांक तर चेक होणारच आहे ना. तुम्ही जर या ठिकाणी खोटं किंवा खरं सांगितलं, मग शासनाला कसं समजेल की खरंच सांगितलं किंवा खोटंच सांगितलं. तुमचे पतीवडिलांच्या आधार क्रमांकावरूनच ते ठरवणार की या ठिकाणी तुम्ही काय सांगितलेलं आहे, खरं सांगितलेलं आहे की खोटं सांगितलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकावरून जर तुम्ही या सर्व अटीमध्ये बसत असाल तर तुमचा अर्ज EKYC नंतर पात्र होणार, नाहीतर मग अपात्र करण्यात येईल. उत्तर क्लिअर आहे. या चुकीमुळे तुमचं नुकसान होणार नाही. तर पती वडिलांच्या आधार क्रमांकावरून जेव्हा चौकशी होईल EKYC झाल्यानंतर तेव्हा शासनाकडून हे सर्व निर्णय ठरवण्यात येणार आहे. तर बघा हे 2-3 ऑप्शन निवडल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला खालच्या बाजूला एक ब्ल्यू टिक करायची आहे. ब्ल्यू टिक म्हणजे तुम्ही जे काही या ठिकाणी माहिती दिली, आधार क्रमांक वगैरे OTP टाकून सबमिट केला, ते सर्व खरी आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ब्ल्यू टिक करायची आहे आणि या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केला म्हणजे तुमचा जो काही EKYC आहे ती प्रोसेस पूर्ण झाली आणि यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं या ठिकाणी तुम्हाला पॉपअप दिसून येईल. त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला
काढून घ्यायचा आहे. तर बघा, तुमचे जे काही प्रश्न होते ते सर्व या केवायसीच्या प्रोसेसमध्ये मी पूर्ण केलेले असेल. आणखी काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. मी जास्तीत जास्त कमेंटचा उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. पण केवायसीची प्रोसेस पूर्ण करा रात्रीच्या वेळेस. दिवसा वेबसाईट चालत नाही. लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.